Question number 14. Compute income from house property for assessment year 2025-26. In respect of श्री शिंदे, त्यात तुम्हाला व्हॅल्यू कोणकोणते दिलेले आहेत लक्ष द्या. पहिले दिलं फेअर रेंट, म्युन्सिपल व्हॅल्यू, स्टँडर्ड रेंट, ॲक्च्युअल रेंट. लक्ष द्या. जर तुम्हाला तिने एसओपी किंवा लेट आउट जर काही दिलं नसेल, एसओपी किंवा लेट आउट बद्दल काही माहिती सांगितली नसेल, तर लक्ष ठेवायचं, चेक करायचं की ॲक्च्युअल रेंट दिलेली आहे का. जर ॲक्च्युअल रेंट जर दिली असेल ना, ॲक्च्युअल रेंट जर असेल तर ती प्रॉपर्टी कुठली असणार आहे, लेट आउट. आणि ॲक्च्युअल रेंट नसेल तर ती लेट आउट नाही, एसओपी असणार आहे. ठीक आहे, ते ओळखण्यासाठी ठीक लक्ष द्यावं. आता ह्या क्वेश्चनमध्ये स्टँडर्ड रेंट दिले का एकदा चेक करा. दिलं बघा, स्टँडर्ड रेंट आहे म्हणजे रेंट कंट्रोल ॲक्ट ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर अनरिलाइज रेंट दिलेलं आहे. इन्फॉर्मेशन पूर्ण वाचायची, कोणकोणती इन्फॉर्मेशन लागणार आहे आपल्याला ते दिलेली आहे का ते पहिला बघा. फेअर रेंट, म्युन्सिपल व्हॅल्यू, स्टँडर्ड रेंट, ॲक्च्युअल रेंट दिलेले आहे म्हणजे रेंट कंट्रोल ॲक्ट ॲप्लिकेबल आहे. त्यानंतर अनरिलाइज रेंट दिले म्हणजे ॲक्च्युअल रेंटमधून आपल्याला अनरिलाइज रेंट वजा करावं लागणार आहे. त्यानंतर म्युन्सिपल टॅक्स लागणार आहे, रिपेअर्स, इन्शुरन्स प्रीमियम. त्यानंतर हे 2 पॉईंट लागणार नाहीत आपल्याला. कोणते 2 पॉईंट लागणार नाहीत आपल्याला, रिपेअर्स लागणार नाही, इन्शुरन्स प्रीमियम लागणार नाही, कारण ह्याच्यासाठी 30% स्टँडर्ड डिडक्शन दिलेलं आहे गव्हर्नमेंट, त्यामुळे हे पॉईंट आपण वजा करत नाही. त्यानंतर इंटरेस्ट लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि लेट आउट प्रॉपर्टीला सगळे अमाऊंट वजा करायला अलाउड आहे. एसओपीला फक्त मॅक्सिमम 2 lakhs आहे. मी प्रत्येक वेळेस रिपीट करतो त्या पाठीचं कारण की लक्ष राहिलं पाहिजे व्हॅल्यूज. ओके. त्यानंतर पुढे द प्रॉपर्टी वॉज वेकंट फॉर 3 months. 3 months वेकन्सी पिरियड पण दिलेला आहे. ठीक आहे. तर ह्या सगळे गोष्टी लक्षात ठेवून आपलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी काढायचं. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायचं. 2च मिनिटात, कारण एक सिंगल हाऊसचा क्वेश्चन असल्यामुळे लगेच कव्हर होऊन जाईल, काही वेळ लागणार नाही त्याला. ठीक आहे. मी 2 मिनिटात प्रतिदा पूर्ण क्वेश्चन रिवाइज करतोय, लक्ष द्या, समजावून सांगतोय. पूर्ण क्वेश्चन एकदम व्यवस्थित समजावून सांगतोय, लक्ष द्या. ऑनलाईन स्टुडंटला आवाज येतोय का प्रतीक्षा? सर. ओके, तर लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 14 आपण घेतोय. क्वेश्चन नंबर 14 साठी मी परत एकदा जे आता जॉईन झालेले स्टुडंट आहे त्यांच्यासाठी सांगतोय, लक्ष द्या. कम्प्युट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपला हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम काढायचं आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ठीक आहे. आता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी करताना असेसीचं नाव दिलं त्यांनी श्री शिंदे. फेअर रेंट, म्युन्सिपल व्हॅल्यू, स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणजे स्टँडर्ड रेंट आणि ऍक्च्युअल रेंट दिलेलं आहे. मला सांगा, ही प्रॉपर्टी एसओपी आहे का लेट आउट आहे? लेट आउट आहे. कसं ओळखलं आपण? ऍक्च्युअल रेंट दिलेलं आहे म्हणजे लेट आउट. लेट आउट प्रॉपर्टीलाच ऍक्च्युअल रेंट मिळतं. एसओपी असेल तर रेंट कोण देणार नाही आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे तिथे ऍक्च्युअल रेंट येत नाही. ही प्रॉपर्टी आहे लेट आउट. मग लेट आउट असेल तर आपल्याला जीएव्ही काढावं लागेल का नाही? काढावं लागेल. मग काढायचं असेल तर पहिला चेक करा, स्टँडर्ड रेंट दिलेलं म्हणजे कुठला पॉईंट असणार आहे? स्टँडर्ड रेंट दिलं तर रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. जीएव्ही म्हणून आपण काय लेस करतो? म्युन्सिपल टॅक्स. तर आपलं काय मिळतं? एनएव्ही, नेट अॅन्युअल व्हॅल्यू. त्यातून लेस आपण काय करतो? डिडक्शन. डिडक्शन मध्ये पहिलं डिडक्शन आहे स्टँडर्ड डिडक्शन 30% आणि दुसरं डिडक्शन आहे इंटरेस्ट लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन. तर आपल्याला मिळतं टॅक्सेबल व्हॅल्यू. बस एवढं सोपा पॉईंट आहे. हे एवढं फक्त फिक्स फॉर्मॅट आहे. त्यामध्ये पहिला आपण काढतो जीएव्ही. मग जीएव्ही काढायची गरज पडते का नाही पडते त्यासाठी पहिला बघायचं एसओपी आहे का लेट आउट आहे. हे लेट आउट. लेट आउट असेल तर जीएव्ही काढावं लागणार आहे. मग जीएव्ही काढताना पहिले चेक करायचं रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे का नाही. असेल तर वर्किंग नोट वेगळी आहे, नसेल तर वर्किंग नोट वेगळी आहे. ठीक आहे, आपण दोन्ही वर्किंग नोट बघितलेले आहेत. क्वेश्चन नंबर 14 पहिला आपण करतो वर्किंग नोट फॉर जीएव्ही ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं, जीएव्ही काढायचं. राईट. जीएव्ही काढताना पहिले चेक करा, लेट आउट प्रॉपर्टी आहे पण रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे का? रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे का? आहे. ठीक आहे, रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. आता रेंट कंट्रोल ऍक्ट जर ऍप्लिकेबल असेल तर आपण जीएव्ही कसं कॅल्क्युलेट करतो? तर जीएव्ही साठी आपल्याला पहिला फेअर रेंट आणि म्युन्सिपल व्हॅल्यू. म्युन्सिपल व्हॅल्यू आपण लिहितो आपल्या सिक्वेन्स नुसार लिहा आणि फेअर रेंट. म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे? 3,10,000. फेअर रेंट किती आहे?
3 लाख. या दोन्हीपैकी आपण काय घेतो? विच एव्हर इज हायर अमाऊंट. हायर अमाऊंट किती आहे? 3,10,000. त्यानंतर पुढे घेतो आपण स्टँडर्ड रेंट. हा, स्टँडर्ड रेंट किती आहे क्वेश्चन मध्ये बघा? 3,50,000, 3,50,000. तर आपण ह्या दोन्हीपैकी कोणत्या अमाऊंट घेतो आपण? विच इज लोअर अमाऊंट. लोअर अमाऊंट किती आहे? 3,10,000, 3,10,000. आणि मग घेतो आपण ऍक्च्युअल रेंट रिसिवेबल मायनस अनरिलाइज्ड रेंट. हा, ऍक्च्युअल रेंट रिसिवेबल किती आहे बघा क्वेश्चन मध्ये? ऍक्च्युअल रेंट आहे 6 lakhs मायनस अनरिलाइज रेंट. अनरिलाइज रेंट किती आहे तेव्हा? अनरिलाइज रेंट कंडिशन फुलफिल्ड असलेलं अनरिलाइज रेंट आहे 50,000, 50,000. कंडिशन मी तुम्हाला सांगितलं, आठवतं का कंडिशन सांगितलेले? अनरिलाइज रेंटची कंडिशन सांगितली होती मी तुम्हाला की अनरिलाइज रेंट म्हणजे टेनेंटनं बुडवलेलं भाडं. पण हे टॅक्सेशन रूलनुसार वजा करायला कधी अलाउड आहे? तर तुम्ही ते प्रूफ केलं पाहिजे की ते बुडलेलं भाडं आहे. त्यासाठी तुम्ही त्या टेनेंटवर लिगल कारवाई केली पाहिजे, पैसे वसूल करण्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे, त्या व्यक्तीला आपल्या दुसऱ्या कुठल्या प्रॉपर्टीमध्ये रेंट आउट प्रिमाइसेस दिलं नाही पाहिजे. ह्या सगळ्या जर रूल्स रेग्युलेशन जर तुम्ही फॉलो केलात तर ते वजा करायला अलाउड आहे. मग त्यांनी सांगितलं की ऑलरेडी सगळ्या कंडिशन फुलफिल्ड आहेत आणि त्यानुसार तुम्हाला अंडरलाइज रेंट 50,000 मायनस करायचं आहे. मग मायनस करून घ्या, किती अमाऊंट येते? 5,50,000. तर ह्या दोन्हीपैकी आपण कोणती अमाऊंट घेतो? विच इज हायर अमाऊंट आहे 5,50,000. आजच्या क्वेश्चनमध्ये वेकन्सी पिरियड पण आहे बघा. आहे का वेकंट पिरियड? वेकंट पिरियड असेल तर आपण जे काढताना ते वजा करून घेतो, आठवतं का? वर्किंग झाली आपली ती पण. तर GAV काढताना जी अमाऊंट आली 5,50,000, त्या 5,50,000 मधून करा लेस 3 months वेकंट. वेकंट मीन्स काय? वेकंट मीन्स रिकामं राहिलेलं घर. म्हणजे आपण घर भाड्याने देऊ शकतो पण देऊ शकलो नाही कारण टेनेंट मिळाला नाही, भाडेकरी मिळाला नसल्यामुळे आपण देऊ शकलो नाही. वेकन्सी पिरियड हा पार्ट वेगळा, वेकन्सी पिरियड हा पार्ट वेगळा, अनरिलाइज रेंट हा पार्ट वेगळा. वेकन्सी पिरियड म्हणजे काय? जिथे आपण घर भाड्याने देऊ शकलो नाही, भाडेकरीच नव्हता, घराला कुलूप लावून ठेवलेलं आहे आपण, त्याला वेकंट पिरियड म्हणतो आपण. आणि अनरिलाइज रेंट म्हणजे काय? भाड्याने दिलेलं आहे, तिथे टेनेंट राहिलेला पण आहे पण त्यानं भाडं बुडवलेलं आहे. हे दोघांवर फरक आहे. ठीक आहे. आता 3 months वेकन्सी पिरियड कसं काढायचा? लक्ष द्या, कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. मला सांगा, ऍक्च्युअल रेंट किती मिळालं आपल्याला? ऍक्च्युअल रेंट जे दिलेल्या प्रश्नामध्ये ते घ्यायचं. ऍक्च्युअल रेंट किती आहे? 6 lakhs इंटू आपला 3 months वेकन्सी पिरियड काढायचं आहे, 3/12. करा कॅल्क्युलेशन, किती येतं बघा? 1,50,000. 1,50,000 लेस करा आणि GAV काढा. GAV कॅल्क्युलेट करा. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती येईल? 4 lakhs. कसं काढलं मला सांगा. आपण काय करतो, पहिला GAV कॅल्क्युलेट करताना रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे का बघतो आपण. इथं रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे असेल तर म्युनिसिपल व्हॅल्यू फेअर रेंट हायर अमाऊंट घेतो, हायर अमाऊंट आणि स्टँडर्ड रेंट लोअर अमाऊंट घेतो, लोअर अमाऊंट आणि ऍक्च्युअल रेंट रिसिवेबल मायनस रिलाइज रेंट करून हायर अमाऊंट घेतो. पण घेतल्यानंतर वेकन्सी पिरियड कधी वजा करायला अलाउड आहे? वेकन्सी पिरियड आपण 1,50,000 मायनस केल्या बरोबर आहे. कधी अलाउड आहे वजा करायला? जर ऍक्च्युअल रेंट जर तुमचं GAV येत असेल, ऍक्च्युअल रेंट तुमचं GAV येत असेल तरच वजा करायला अलाउड आहे. आता समजा इथं 5,50,000 च्या ऐवजी दुसरी कुठली स्टँडर्ड रेंट किंवा फेअर रेंट किंवा म्युनिसिपल व्हॅल्यू जर GAV आला असता तरी वेकन्सी पिरियड वजा करता आला नसतं. वेकन्सी पिरियड कधी वजा करता येतो? जर ऍक्च्युअल रेंटच तुमचं फायनल आन्सर येत असेल तरच वजा करायला अलाउड आहे. ठीक आहे. तर आपण GAV कॅल्क्युलेट केलेलं आहे. GAV आहे 4 lakhs. क्लिअर? असेसमेंट इयर हे प्रॉपरली लिहा. स्टेटमेंट ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. असेसीचं नाव ह्या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. तर पहिलं पण आपण काय घेतो? ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू GAV, जी आपण वर्किंग नोट केलेली आहे. किती वर्किंग नोट मध्ये बघा GAV वर काढले आपण. GAV काढले आपण 4 lakhs. GAV 4 lakhs आहे.
ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू 4 lakhs, त्यातून लेस काय लेस करतो आपण? म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनरनं पेड केला असेल तर म्युन्सिपल टॅक्स वजा करायला अलाउड आहे. काय दिलंय का बघा क्वेश्चनमध्ये म्युन्सिपल टॅक्स? नुसतं म्युन्सिपल टॅक्स पेड सांगितलेलं आहे तर तो पेड बाय ओनरच असतो. ठीक आहे. 40,000 करा लेस. अमाऊंट किती येईल? 3,60,000. त्याला काय म्हणतो आपण? नेट ॲन्युअल व्हॅल्यू. नेट ॲन्युअल व्हॅल्यू त्याला आपण NAV म्हणतो. आपण NAV नेट ॲन्युअल व्हॅल्यू. त्यातून लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24. डिडक्शन अंडर सेक्शन 24. अंडर सेक्शन 24 दोन डिडक्शन आहेत. कोणकोणते दोन डिडक्शन आहेत बघा? पहिला आहे स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन असतं 30% ऑन NAV. मग कॅल्क्युलेशन करा. 3,60,000 इंटू 30% कितीला अमाऊंट? 1,08,000. 1,08,000. आणि लास्ट इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन. इंटरेस्ट लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन. क्वेश्चनमध्ये बघा इंटरेस्ट लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे का? आहे बघा इंटरेस्ट लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टी ₹40,000 40,000 दिलेलं आहे. ते 40,000 मायनस करायचे आपल्याला. करा मग 1,80,000 40,000 दोन्ही पण मायनस करा. किती अमाऊंट येते बघा? 2,12,000. नाव द्या टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी